नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज करतोय आम्ही खोबऱ्याची बर्फी. घरच्या नारळाचा नारळ येतं. आणि मी काय करायला घेतले, ही लोडबुड करणारी 2 माकड. बर माकड बर त्याच हे नाही केलं तू माकड आहे म्हणून बरं आहे. आणि हे आमचं माकड, एक माकड आणि एक भूत. काय एक माकड आणि एक भूत. बरं हाताला चाकू लागून येशील. आत्ताच आणल्यात 2-4 औषधं. अजून आत्ताच आली दवाखान्यातून ना. चला आता मी खोबरं काढून घेते. खोबऱ्याची चटणी नाही, आता बर्फी बनवायची खोबऱ्याची. अशा पद्धतीने काढून घेतलं मेहनतीने. आधी जेवून घेऊ. बर काय भात आमटी नाही यायची. आमचा पोटोबा आणि मंगठोबा अशी गत आहे. भूक लागली का दम नाही निघत अजिबात. घे हाताने खा आता. चला तिने घेतलं जेवायला आणि मी इथे बघू शकता पूर्णाची सालं काढून घेतल्यात. आणि असं पांढरं केलं आहे ना, चांगली पांढरी बर्फी दिसते. तर याला ना आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. बारीक काप करून घेतल्यात. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. किसायला लय वेळ लागतो जेव्हा मिक्सरमधून पटकन बारीक करून झालं की मॅडमचं जेवण. खा खोबरं लगेच. मी तिनं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकंच पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर वाटीचंच मी प्रमाण घेतलेलं आहे. आणि आता साखर विरघळती तोपर्यंत ना मी ते खोबरं बारीक करून घेते मिक्सरमधून. छान असं बारीक. तोपर्यंत आपली साखरसुद्धा विरघळेल. तर इथं बघू शकता छान असा साखरेचा पाक बनायला झालेला आहे. इथं पाक वगैरे काही बनवायचा नाही आपल्याला, फक्त साखर वितळून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये ना मी 1.5 वाटी खोबऱ्याचा किस झाला होता तो टाकून घेतला. आणि जोपर्यंत सुकं होत नाही तोपर्यंत ना सतत हलवत राहायचं आहे. आणि मी एका ताटलीला ना तूप लावून घेतलेलं आहे. आणि इथे मी इलायची पावडर ना बारीक करून ठेवलेली असते. साखर आणि इलायची अशी बारीक ज्यावेळेस आपण कोणतेही गोड पदार्थ बनवू ना त्यावेळेस वापरता येते. त्यामुळे मी ना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवत असते. इथं बघू शकता बर्फी मस्त अशी सुकी झालेली आहे. नाताना ती काढून ताटलीमध्ये घ्यायची आहे. तर मी ताटलीत काढून घेते पूर्ण अशी. आणि ताटलीत काढून मी ना वाटीच्या साह्याने ना त्याला पूर्ण अशी पसरून घेतलेली आहे. आणि गार झाल्यावरती हाताने ना गोल आकार द्यायचा आहे. आणि नाही तर गरम याच्यानं हाताला चटके बसत असतात. त्यामुळे ना वाटीच्या साह्याने मी ते वाटीला तूप लावून पसरून घेतलेलं आहे एका ताटलीमध्ये. तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा मोठ्या ताटामध्ये. तर अशा पद्धतीने आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे. एकदम पांढरी शुभ्र. आणि तर ना गरम आहे तोपर्यंत त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. तिथे मी चाकूच्या साह्याने ना थोडंसं गार झाल्यावरती ना वड्या पाडून घेत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकूच्या साह्याने. आणि इथे बघू शकता थोड्या 10-15 मिनटं झालं होतं भांडी घासूसतं तोपर्यंत बघा बर्फीसुद्धा निघायला लागलेली होती. आता हे असंच ठेवणार आहे मी 1 तासभर. मग नंतर बघू शकतो छान अशा वड्या पडलेल्या आहे. मला काय आकार वगैरे काय देता आला नाही, पण छान झाली होती. चला मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नसता चॅनल सबस्क्राईब करा. एकदम मऊ लुसलुशीत होत असते. तोंडात विरघळण अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे. तुमची कशी पद्धत आहे ती मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.